नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आपण इतिहासामध्ये 6व्या प्रकरणामध्ये आहोत। वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा संघर्ष। वसाहतवाद आणि भारतीय माणसांनी या वसाहतवादाला कशा पद्धतीने या ठिकाणी विरोध केला या बाबी साधारणतः आपण अभ्यासतोय। यामध्ये आपण 1857चा स्वातंत्र्य लढा, हा लढा मग भारतीय माणसांनी कशा पद्धतीने हाती घेतला या बाबीचा सविस्तर असा विचार आपण केलेला आहे। या तासामध्ये आपण त्याचा पुढचा भाग अभ्यासूया। तो आहे भारतीय राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी। आता पहा, भारतीय राष्ट्रीय सभा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्यापूर्वी अनेक या ठिकाणी संघटन स्थापन झालेलं आपल्याला पाहावयास सापडतं। आता पहा, भारतीय समाजामध्ये जनजागृती झाली होती। 1857चा उठावही या ठिकाणी झाला होता आणि यामधून भारतीय माणसांना एक जाणीव निर्माण झाली होती की या ठिकाणचे ब्रिटिश लोक जे आहेत ते आपली पिळवणूक करतायत, आपल्यावरती अन्याय आणि अत्याचार या ठिकाणी करतायत। या पिळवणुकीमधून, या अत्याचारामधून आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल, आपल्याला जर स्वतंत्र व्हायचं असेल, तर त्यासाठी आपण संघटित होणं गरजेचं आहे, याची जाणीव भारतीय माणसामध्ये निर्माण झाली। जो 1857चा सशस्त्र उठाव या ठिकाणी भारतीयांनी हाती घेतला, यामधून आणखीन एक जाणीव भारतीय माणसामध्ये निर्माण झाली की फक्त शस्त्र हाती घेऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळणार नाही, या ब्रिटिशाच्या अन्यायी आणि अत्याचारी जोखडातून आपल्याला मुक्त होणार नाही, तर यासाठी इतर पर्यायही आपल्याला शोधावे लागतील। ही भावना भारतीय माणसांची या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यामधूनच मग भारतीय समाज व्यवस्थेमध्ये मग या ठिकाणी आपापल्या मागण्यांसाठी का होईना अनेक संघटना या ठिकाणी स्थापन व्हायला लागल्या। म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्याच्या आधी ज्या पार्श्वभूमीची आवश्यकता होती, त्या प्रकारची पार्श्वभूमी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संघटन स्थापन होऊन या ठिकाणी निर्माण झाले आणि यामधून जवळपास साधारणतः एक 10-12 संघटना एकूण भारतामध्ये या ठिकाणी स्थापित झाल्या आणि त्यानंतर मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी स्थापन झाली। मग यामध्ये कुठलं संघटन कशा पद्धतीने या ठिकाणी स्थापित झालं हे जर आपण पाहिलं तर यामध्ये 1837 ला आपल्याला पाहता येतं। 1837 लँड होल्डर्स असोसिएशन नावाचं संघटन स्थापन झालं, जे की द्वारकानाथ टागोर यांनी स्थापन केलं होतं। लँड होल्डर्स असोसिएशन या नावावरूनच त्याचा अर्थ आपल्या लक्षात येतो। लँड होल्डर्स म्हणजे जमिनीचे मालक, म्हणजे जमीनदाराचा वर्ग, आणि हा जमीनदाराचा वर्ग जो आहे, हा जमीनदाराचा वर्ग स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी त्यांनी 1837ला हे संघटन स्थापन केलं आणि स्वतःचे हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न लँड होल्डर्स असोसिएशन नावाचं संघटन या ठिकाणी करायला लागलं। हे झालं 1837चं। त्यानंतर 1839चा विचार जर आपण केला तर 1839 मध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाचं संघटन आलं, जे की विल्यम ऍडम्स यांनी स्थापन केलं होतं। ब्रिटिश इंडिया सोसायटी 1839 स्थापन केलं होतं विल्यम ऍडम्स यांनी
आता पहा, या संघटनेची उद्देश काय होतं, ध्येय काय होतं, तर भारतामध्ये ज्या घटना घडत आहेत, या भारतामध्ये घडत असलेल्या घटनांची माहिती इंग्लंडमधील लोकांना व्हावी, यासाठी विल्यम ऍडम्स यांनी हे संघटन इंग्लंड या ठिकाणी स्थापन केलं 1839 ला. त्यानंतर 1843 उजाडलं. 1843 मध्ये आणखीन एक संघटन आलं, ज्याचं की नाव होतं बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी. बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी हे जॉर्ज थॉम्सन यांनी स्थापन केलं बंगाल प्रांतामध्ये. 1843 बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, 1843 बंगाल प्रांत. त्यानंतर 1851 उजळलं आणि 1851 मध्ये ब्रिटिश इंडिया असोसिएशनची स्थापना झाली हरिश्चंद्र मुखर्जी यांनी. ब्रिटिश इंडियन असोसिएशन 1851. आता हे जे संघटन ब्रिटिश इंडियन असोसिएशन हरिश्चंद्र बॅनर्जी यांनी स्थापन केलं, त्याचा उद्देश जर आपण पाहिला तर भारतीय जनतेच्या ज्या काही तक्रारी आहेत, ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही समस्या आहेत, या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पाठवण्यासाठी हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हे संघटन स्थापन केलं होतं. त्यानंतर 1852 आलं आणि 1852 मध्ये मद्रास नेटिव्ह असोसिएशन स्थापन झालं. मद्रास नेटिव्ह असोसिएशन 1852. CY मुदलियार यांनी हे संघटन स्थापन केलं. याचा उद्देश होता इंग्रजाच्या अन्यायी धोरणांना विरोध करणं. मद्रास नेटिव्ह असोसिएशन इंग्रजाच्या अन्यायी धोरणांना विरोध करण्यासाठी. त्यानंतर 1866 आलं आणि 1866 ला ईस्ट इंडिया असोसिएशन नावाचं संघटन दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केलं लंडन या ठिकाणी. भारतीय माणसामध्ये जनजागृती करण्यासाठी दादाभाई नौरोजी यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची या ठिकाणी स्थापना केली. त्यानंतर 1875 उजळलं आणि 1875 ला आलं इंडिया लीग, जी की शिशिर कुमार यांनी स्थापन केलं होतं. इंडिया लीग, शिशिर कुमार, या संघटनेचं कार्य बंगाल प्रांतामध्ये सुरू होतं. बंगाल प्रांतामध्ये हे संघटन शिशिर कुमारचं काम करत होतं. त्यानंतर येतं 1873. 1873 मध्ये आलं इंडियन असोसिएशन, याची स्थापना केलेली आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी. इंडियन असोसिएशन सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1873. आता पहा, या इंडियन असोसिएशनची ध्येय आणि उद्दिष्ट जर आपण पाहिली तर भारतीय समाजामध्ये जो भिन्न वंशीय समाज आहे, जे भिन्न जातीचे अनेक जातीचे लोक या ठिकाणी राहत आहेत, या सर्वांमध्येच राजकीय जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्दिष्टानं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी इंडियन असोसिएशनची स्थापना 1873 मध्ये केलेली दिसते. त्यानंतर 1884 मध्ये मद्रास महाजन सभा आली. 1884 मद्रास महाजन सभा आली. याची स्थापना केली सुब्रमण्यम अय्यर यांनी. आता या संघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट जर आपण पाहिली तर शेतकऱ्याच्या समस्या सोडवणं आहे. विधिमंडळामध्ये भारतीय प्रतिनिधीची संख्या वाढवणं आहे. म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणं, विधिमंडळामध्ये भारतीय प्रतिनिधी वाढवणं, या उद्दिष्टानं मद्रास महाजन सभा ही संघटना दक्षिण भारतामध्ये कार्यरत असलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आलं 1885. 1885 मध्ये एक संघटन आलं, ते होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885 हे संघटन स्थापन केलं न्यायमूर्ती तेलंग फिरोजशाह मेहता यांनी. आता या संघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट जर आपण पाहिली तर भारतीय लोकांमध्ये राजकीय अधिकाराविषयी जागृती निर्माण करणं. राजकीय अधिकार, भारतीय माणसामध्ये
राजकीय अधिकाराची जाणीव जागृती निर्माण करणं, एवढंच नव्हे तर भारतामध्ये प्रशासकीय सुधारणा घडवून आणणं, यासाठी 1885 ला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना या ठिकाणी करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः मी तुम्हाला या ठिकाणी 10 संघटना सांगितल्या आणि या 10 संघटना मग वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी कार्यरत होत्या. यावरून तुमच्या लक्षामध्ये एक बाब आली असेल की यामधून आपल्याला असं दिसून येतं की अखिल भारतीय पातळीवरती काम करणारं एकही संघटन यामध्ये अस्तित्वात नव्हतं. या ज्या काही 10 संघटना या ठिकाणी भारतामध्ये स्थापित झाल्या होत्या, क्रियाशील झाल्या होत्या, त्या प्रांतामध्ये क्रियाशील होत्या. यामधल्या काही संघटना तर इंग्लंडमध्ये स्थापित झालेल्या होत्या, परंतु अखिल भारतीय पातळीवरील नेतृत्व करणारं संघटन मात्र या ठिकाणी अस्तित्वात नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं भारतीय माणसामध्ये जनजागृती जर करायची असेल तर त्यासाठी खऱ्या अर्थानं अखिल भारतीय पातळीवरील काम करणारं एखादं संघटन या ठिकाणी आवश्यक होतं. आणि त्यामधूनच मग पुढचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासूया. तो आहे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. भारतीय राष्ट्रीय सभा, इंडियन नॅशनल काँग्रेस, जी की अखिल भारतीय पातळीवरती काम करणारं हे संघटन होतं. हे संघटन स्थापन झालं 28 डिसेंबर 1885 मुंबई या ठिकाणी, ज्याला की आपण म्हणतोय भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना. तर पहा, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना या ठिकाणी झाली, याची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर भारतामध्ये आता काही प्रमाणामध्ये जनजागृती झालेली होती. ब्रिटिशांनी या ठिकाणी पाश्चात्य इंग्रजी शिक्षण आणलेलं होतं. त्यामुळं शिक्षित नवीन तरुण पिढी या ठिकाणी निर्माण झालेली होती, जी की शिक्षित तरुण पिढी तुलनात्मक स्वरूपाचा अभ्यास या ठिकाणी करायला लागली होती, जग आणि भारत. आणि यामधून भारतीय माणसामध्ये जाणीव जागृती निर्माण व्हायला लागली की आपण पारतंत्र्यामध्ये आहोत. हे ब्रिटिश परकीय आहेत, हे ब्रिटिश आपली आर्थिक पिळवणूक करतायत, आपली लुबाडणूक करतायत, ही जाणीव आता निर्माण व्हायला लागली. यामध्येच या ठिकाणी आपण समाज सुधारक ही पाहिले, समाज सुधारकांची एक पिढी ही या ठिकाणी निर्माण झाली. समाज सुधारणेचं वारंही भारतामध्ये व्हायला लागलं. आणि अशा या समाज सुधारकांनी मग भारतामध्ये भारतीय लोकांचं प्रबोधन केलं, भारतीय माणसामध्ये जनजागृती निर्माण केली. त्यामुळेही भारतीय माणसामध्ये एकवाक्यता निर्माण व्हायला लागली. एवढंच नव्हे तर ब्रिटिशांनी या ठिकाणी छापखाना आणला आणि त्यामुळं या ठिकाणी वर्तमानपत्रही प्रकाशित व्हायला लागली. आणि या वर्तमानपत्रामुळेही विचाराची देवाणघेवाण या ठिकाणी वाढली. ब्रिटिशांना दळणवळण व्यवस्था आणली, त्यामुळे संपर्कही या ठिकाणी वाढला. या सर्व बाबीमधून आपण म्हणूया की भारतीय माणसामध्ये एकवाक्यता निर्माण व्हायला लागली. आपण एका देशाचे नागरिक आहोत ही भावना निर्माण व्हायला लागली. आणि असा हा आपला देश, आपली ही भारत माता पारतंत्र्यामध्ये आहे, तिला या पारतंत्र्यातून आपण मुक्त केलं पाहिजे ही भावना भारतीय माणसामध्ये निर्माण झाली. मग यासाठी कशाची आवश्यकता आहे तर यासाठी संघटनेची आवश्यकता आहे, जे की संघटन अखिल भारतीय पातळीवर काम करणार असावं. ही जाणीव जागृती भारतीय माणसामध्ये निर्माण झाली आणि त्यामधूनच आपण म्हणूया 28 डिसेंबर 1885 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना या ठिकाणी झाली, अथवा जिला की राष्ट्रसभा असं संबोधलं जातं, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं संबोधलं जातं. तर खऱ्या अर्थानं याची स्थापना पुण्यामध्ये होणार होती, परंतु यावेळेस पुण्यामध्ये कॉलराची साथ आल्यामुळं हे ठिकाण बदलण्यात आलं आणि ते मुंबई करण्यात आलं. आणि मुंबईमधील गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय जे आहे, गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालय, या विद्यालयाच्या सभागृहामध्ये मग या राष्ट्रसभेचं पहिलं अधिवेशन या ठिकाणी भरलं. गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहामध्ये मग याचं पहिलं अधिवेशन भरलं.
या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये विचारला जाऊ शकतो. पहिले अध्यक्ष कोण? तर व्योमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष. कधी? 28 डिसेंबर 1885. कुठं? तर ठिकाण आहे मुंबई. गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयाच्या सभागृहामध्ये स्थापन झालं. याला प्रतिनिधी होते 72 उपस्थित. किती प्रतिनिधी उपस्थित होते असाही प्रश्न येऊ शकतो. तर 72 प्रतिनिधी याला या ठिकाणी उपस्थित होते. एकंदरीत आपण म्हणूया की भारतीय माणसांना ज्या संघटनेची या ठिकाणी आवश्यकता होती ते संघटन या ठिकाणी स्थापन झालं. यामध्ये मग फिरोजशाह मेहता आहेत, न्यायमूर्ती तेलंग आहेत, दादाभाई नौरोजी आहेत. यासारखे साधारणतः 72 प्रतिनिधी मुंबईमध्ये झालेल्या या पहिल्या अधिवेशनाला या ठिकाणी उपस्थित होते. आणि यामध्ये एका ब्रिटिश अधिकाऱ्याचंही मोलाचं योगदान या ठिकाणी प्राप्त झालं. ते होते ॲलन ऑक्टोव्हिन ह्यूम. ॲलन ह्यूम आपण म्हणूया. हा एक सेवानिवृत्त झालेला इंग्रज अधिकारी होता. यानंही राष्ट्रसभेच्या स्थापनेमध्ये मोठा पुढाकार घेतला. आता यानं का पुढाकार घेतला? तर त्याचं कारण असं होतं की याला जाणीव झाली होती की भारतीय माणसाच्या मनामध्ये ब्रिटिशाविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होतोय. हा असंतोष धकधकतोय. हा निर्माण झालेला असंतोष जर आपल्याला बाहेर काढायचा असेल किंवा असाच जर हा असंतोष निर्माण झाला तर ब्रिटिश या ठिकाणी जास्त काळ टिकू शकणार नाहीत, राज्यकारभार करू शकणार नाहीत. यासाठी हा असंतोष कमी करणं गरजेचं होतं. आणि हा कमी जर करायचा असेल तर एखादं संघटन स्थापन करून त्यामधून छोटी छोटी आंदोलनं जर भारतीय माणसानं हाती घेतली तर हा असंतोष जो ब्रिटिश माणसाविषयी निर्माण होतो तो कमी होईल. या उद्देशानं सेफ्टी व्हॉल्व्ह म्हणून एखादं संघटन काम करावं जेणेकरून ब्रिटिशाची सत्ता जास्त काळ या ठिकाणी टिकेल. या उद्दिष्टानं ॲलन ह्यूम यांनी या संघटना स्थापन करण्यामध्ये हिरारीनं भाग घेतलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या पद्धतीनं हे पहिलं अधिवेशन झालं. हे जे पहिलं अधिवेशन झालं या पहिल्या अधिवेशनामध्ये मग कुठले ठराव पास झाले? मुद्दा आहे पहिल्या अधिवेशनातील ठराव. तर पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं हे पहिलं अधिवेशन होतं. या पहिल्या अधिवेशनामध्ये काही ठराव पास करण्यात आले, पारित करण्यात आले. यामध्ये पहिला ठराव त्यांनी सांगितला की इंग्रजाच्या राज्यकारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी एक आयोग स्थापन झाला पाहिजे. राज्यकारभाराच्या चौकशीसाठी आयोग स्थापन करणं ही पहिली मागणी. दुसरी मागणी त्यांनी केली की जे कायदेमंडळ आहे या कायदेमंडळामध्ये लोकनियुक्त प्रतिनिधींची संख्या वाढवली पाहिजे. लोकनियुक्त प्रतिनिधी जे की निवडणुकीच्या द्वारे निवडून जात आहेत अशांची संख्या कायदेमंडळामध्ये वाढवली पाहिजे. तिसरं त्यांनी सांगितलं की या ठिकाणच्या प्रशासकीय सेवेमध्ये भारतीय लोकांना जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे. प्रशासकीय सेवेमध्ये जास्तीत जास्त लोकांना संधी मिळेल. चौथं सांगितलं सनदी नोकर वर्गाच्या ज्या परीक्षा इंग्लंडमध्ये लंडनमध्ये घेतल्या जात आहेत त्या परीक्षेचं ठिकाण भारतामध्ये असावं. या परीक्षा भारतामध्ये घ्याव्या. पाचवं सांगितलं लष्करी खर्च या ठिकाणी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं वाढवू नये किंवा ब्रिटिशांनी लष्करी खर्च या ठिकाणी वाढवू नये. आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी राहिली नव्हती, महाराणीची सत्ता होती. ब्रिटिशांना लष्करी खर्च या ठिकाणी वाढवू नये. सहावी मागणी त्यांनी केली की उच्च शिक्षणावर जास्तीत जास्त पैसा या ठिकाणी खर्च करावा. त्यानंतरची मागणी त्यांनी केली की तांत्रिक शिक्षणाच्या सेवा आणि सुविधा भारतीय विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध कराव्या. या पद्धतीचे ठराव या पहिल्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी पारित केलेले आपल्याला दिसून येत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला भारतीय राष्ट्रीय सभा स्थापन करण्याच्या बाबतीमध्ये या साधारणतः बाबी सांगता येतात. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्याच्या आधीच्या 10 संघटना आणि त्यानंतर 1885 ला स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपण या ठिकाणी म्हणूया. तर म्हणजे एक संघटन या ठिकाणी निर्माण झालं.
परंतु असं हे अखिल भारतीय पातळीवरचं काम करणारं संघटन जरी निर्माण झालं असलं तर यामध्ये मात्र दोन विचार प्रवाह निर्माण झाले. मग विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आपण बघूया, मवाळ व जहाल विचारसरणी. तर पहा, 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, परंतु या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मात्र दोन मतप्रवाह निर्माण झाले. आता या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा सुरुवातीचा कालावधी जर आपण पाहिला तर यावरती मवाळांचं वर्चस्व होतं. सुरुवातीचं संघटन हे मवाळवादी होतं. साधारणतः 1905 पर्यंतचं संघटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जर आपण पाहिलं, 1885 ते 1905 चा कालावधी जर आपण पाहिला तर हा मवाळवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. 1905 ते 1920 हा कालखंड जर आपण पाहिला तर हा जहालवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि 1920 पासून 1947 पर्यंतचा कालखंड जर आपण पाहिला तर ते गांधी युग म्हणून ओळखलं जातं. म्हणजे एकूण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना जी 1885 ला झाली, 1885 ते 1947 हा प्रवास जर आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा पाहिला तर आपण 3 गटामध्ये, 3 भागामध्ये त्याचं विभाजन करतो. 1920 पर्यंतचा कालखंड हा 2 भागाचा आहे. एक आहे मवाळवाद आणि दुसरा आहे जहालवाद. आता पहा, मवाळवादी विचारसरणी ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाल्यापासून 1905 पर्यंत होती, म्हणजे बंगालच्या फाळणीपर्यंत होती. बंगालच्या फाळणीनंतर मात्र या ठिकाणी जहालवाद उग्र स्वरूपामध्ये या ठिकाणी निर्माण झाला. आता पहा, या दोन विचारसरणीमध्ये, मवाळवाद आणि जहालवाद या दोन विचारसरणीमध्ये नेमका काय फरक होता? एक एक बाबी आपण दोन्हीच्याही अभ्यासूया. तर पहा, मवाळवाद जर पाहिला तर मवाळवादाला आधी सामाजिक सुधारणा हव्या होत्या. समाज सुधारणाशिवाय या ठिकाणी स्वातंत्र्य अपुरा आहे असं मानणारा राष्ट्रसभेतील एक गट होता, तो मवाळवादी होता, की ज्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर असतील, फिरोजशाह मेहता असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, दादाभाई नौरोजी असतील, यासारखा हा जो गट होता तो समाज सुधारणा आधी झाली पाहिजे, समाज सुधारणेशिवाय या ठिकाणी स्वातंत्र्य अपुरा आहे ही विचारसरणी त्यांची साधारणतः होती. याच्या उलट साधारणतः जहालवाद जर आपण पाहिला तर जहालवाद म्हणत होता की आधी राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं की समाज आपोआप सुधरेल, किंवा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण समाज सुधारणा करू, अशी विचारसरणी ही जहालवाद्यांची होती. आणि जहालवादामध्ये लोकमान्य टिळक हे प्रमुख होते. त्रिकुटाचं नाव आपण घेतोय, लाल बाल पाल आपण म्हणतो. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल हे नेते या जहालवादामध्ये अग्रगण्य स्वरूपाचे होते. आता पहा, मवाळ गट काय म्हणतोय, समाज सुधारणेसाठी ब्रिटिश सरकारची मदत घेण्यास हरकत नाही. समाज सुधारणा करण्यासाठी आपण ब्रिटिशाची मदत घेतली पाहिजे असं मत या मवाळवाद्यांचं होतं. तर जहालवादी जर आपण पाहिले तर जहालवाद्यांचं म्हणणं होतं की स्वातंत्र्य मिळाले की आपण हव्या त्या सुधारणा करू, स्वातंत्र्य मिळाले की आपण हव्या त्या सुधारणा करू, यासाठी ब्रिटिशाची मदत घेण्याची आपल्याला गरज नाही, आवश्यकता नाही, ते आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या ठिकाणी करू शकतो. तिसरा भाग मवाळवाद्यामध्ये जर आपण पाहिला तर तिसऱ्या भागामध्ये गोपाळ गणेश आगरकर म्हणतायत की आधी आपण सुधारलं पाहिजे, आपलं घर सुधारलं पाहिजे, आधी आपण सुधारलं पाहिजे, आधी आपलं घर सुधारलं पाहिजे, असं ठाम मत गोपाळ गणेश आगरकरांचं होतं. तर जहालवादामध्ये लोकमान्य टिळकांचं मत जर पाहिलं तर त्यांनी सांगितलं हे घरच माझं नाही, हे आधी ताब्यात घेऊ, हे घरच माझं नाही, हे आधी ताब्यात घेऊ आणि मग सुधारणा करू, अशी लोकमान्य टिळकांची जहालवादी विचारसरणी या ठिकाणी होती. चौथं आपल्याला मवाळवादामध्ये सांगता येतं सरकारकडे आपली गाऱ्हाणी करणं, त्यांना सुधारणा पटवून सांगणं,
हे जर आपण केलं तर सरकार आपल्याला निराश करणार नाही. म्हणजे सरकारच्या न्यायबुद्धीवरती विश्वास असणारा हा मवाळवादी गट होता. तर इकडे जहालवादाचं चित्रण जर आपण पाहिलं तर त्यांनी सांगितलं की अर्ज विनंत्या भाषण करून सरकार ऐकणार नाही, इंग्रज आपला ऐकणार नाही. यासाठी आपल्याला जन आंदोलन हाती घ्यावी लागतील. लोकमान्य टिळकाने यासाठी थेरी सांगितली की नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. म्हणजे अर्ज करून विनंत्या करून भाषण करून सरकार आपलं ऐकणार नाही, यासाठी जन आंदोलन हाती घेतली पाहिजेत. मग स्वदेशाचा स्वीकार केला पाहिजे, बहिष्काराचं तत्व आपण अवलंबलं पाहिजे. कारण की या जहालवादानं चतुसूत्री या ठिकाणी सांगितली होती. बहिष्कार आहे, स्वदेश आहे, राष्ट्रीय शिक्षण आहे, स्वराज्य आहे, अशी या जहालवादाची चतुसूत्रीच या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी सांगितलेली होती. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला हा मवाळ आणि जहालवादी विचारसरणीमध्ये असलेली तफावत सांगता येते. या गटामध्ये असलेले नेते आणि या गटामध्ये असलेले नेते यांचं स्पष्टीकरण आपल्याला या पद्धतीनं या ठिकाणी स्पष्ट करता येतं. म्हणजेच भारतीय राजकारणामध्ये असलेले हे दोन गट आपल्याला सांगता येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, राष्ट्रीय सभेत फूट, सुरत अधिवेशन 1907. आता पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पडलेली फूट. स्थापना झाली 1885 ला. विचारसरणीमध्ये आपण म्हटलं की दोन गट निर्माण झाले, एक आहे मवाळवाद आणि दुसरा आहे जहालवाद. आणि त्यामुळं मग राष्ट्रीय सभेमध्ये या ठिकाणी फूट पडली. अधिवेशन कुठलं होतं? सुरतचं. इसवी सन काय होतं तर 1907 होतं. आता 1907 ला सुरत या ठिकाणी अधिवेशन भरलं. या अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये असलेला जो विचारसरणीमधला फरक जो आहे, जो संघर्ष आहे, वैचारिक संघर्ष जो आहे, तो या ठिकाणी विकोपाला गेला. स्वदेशी आणि बहिष्कार हा ठराव, स्वदेशी आणि बहिष्कार हा जो ठराव आहे, हा ठराव या ठिकाणी पास होऊ नये यासाठी मवाळवाद या ठिकाणी प्रयत्न करत होता. स्वदेशाचा ठराव आणि बहिष्काराचा ठराव या ठिकाणी पारित होऊ नये यासाठी मावळवादी गट प्रयत्न करत होता. तर याच्या उलट आपण म्हणूया की जहालवादी गट मवाळवादी गटाला यामध्ये यश येणार नाही याची पूर्णतः खबरदारी घेत होता. या दोन तत्वावरूनच मग या मवाळामध्ये आणि जहालामध्ये तीव्र असे मतभेद या ठिकाणी निर्माण झाले. तीव्र असा वैचारिक संघर्ष या ठिकाणी निर्माण झाला. दोघांमध्ये यावेळेस हा वैचारिक ताण आणि तणाव वाढत गेला. तडजोड होणं या ठिकाणी अशक्य झालं आणि त्यामुळं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या ठिकाणी दुभंगली. दोन भागामध्ये तिचं विभाजन या ठिकाणी झालं. कुठल्या अधिवेशनामध्ये झालं तर सुरतच्या अधिवेशनामध्ये झालं. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठल्या अधिवेशनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दुभांगली, तर ते सुरतचं अधिवेशन आपल्याला म्हणता येईल. आता पहा, या दोन गटामध्ये वैचारिक मतभेद झाले. दोघांची भांडणं आणि तिसऱ्याचा लाभ या ठिकाणी असतोच आणि त्या पद्धतीनं ब्रिटिश सरकारनं या ठिकाणी लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. पुढचा मुद्दा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया, सरकारची दडपशाही. आता पहा, या दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले आणि त्याचा फायदा, या संधीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी या ठिकाणी केला. राष्ट्रीय सभेच्या कार्याला शह देण्यासाठी, या दोघांमध्ये निर्माण झालेल्या संघर्षाचा, वैचारिक संघर्षाचा फायदा घेण्यासाठी यावेळेस गव्हर्नर जनरल होता लॉर्ड कर्झन. 1905 लॉर्ड कर्झननं काय केलं तर बंगालची फाळणी या ठिकाणी केली. फाळणीचा घाट या ठिकाणी झाला. बंगालच्या फाळणीनंतर जहाल नेत्याविरोधी कडक अशी कारवाईची धोरणं ब्रिटिश सरकारनं हाती घेतली. दडपशाहीचा अवलंब केला. जहाल नेत्याविरोधी दडपशाही नीती मोठ्या प्रमाणात अवलंबली. यामधून त्यांनी लोकमान्य टिळकावरती राजद्रोहाचा आरोप केला. लोकमान्य टिळकावरती राजद्रोहाचा आरोप या ठिकाणी ठेवण्यात आला आणि त्यांना 6 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा या ठिकाणी ठोठावली आणि मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांची रवानगी केली. 6 वर्षाची शिक्षा मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं. बिपिनचंद्र पाल यांनाही कारावासाची शिक्षा ठोठावली. लाला लजपतराय यांना हद्दपार करण्यात आलं.
म्हणजे हे झालवादी जे 3 नेते होते, लाल बाल पाल, या तिघांनाही या ठिकाणी शिक्षा देण्यात आली. त्यानंतर 1914ला लोकमान्य टिळकांनी आपला कारावास पूर्ण केला आणि ते परत आले. आणि यानंतर मग 1916ला लखनौ या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि या अधिवेशनामध्ये हे दोन्ही गट परत या ठिकाणी एकत्रित आलेले आपल्याला पाहावयास सापडत आहेत. दोघांमध्ये परत लखनौमध्ये तडजोड होऊन हे दोन्हीही एकत्रित आलेले आपल्याला दिसून येत आहेत. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला राष्ट्रीय सभेची स्थापना ते राष्ट्रीय सभेमध्ये फूट हा भाग या ठिकाणी पाहतोय. तो पुढचा भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया.